केलं नाही नको इलेक्शन निस्तापलं. हा हे तुमचं नाव सांगा. माझं काय आहे तेव्हा? नाव 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 हो. नीलवती बापू जाधव, आणि गाव. पिंपरी. सध्या इलेक्शन चालू आहे. होय. इथं पिंपरी गावामध्ये काय कुठल्या पक्षाचे जास्त जोर आहे, काय कमी जास्त आहे? काय नाही, दोन्ही पण आहे ते. बरोबर आहे. बरोबर आहे ते. काय ह्या उमेदवारांकडून काय त्यांची सुधारणा संबंधी काय तुमच्या सुधारणा काय इलेक्शन आल्यावर येते दिन कशाही सुधारणा हा. हा कशाही सुधारणा इलेक्शन आलं का यायचं. हा. सुधारणा कशाची आहे तेव्हा? काही काम नाही. काम काय केली ती? काम काय केली नाही ती? आरोग्याच्या योजना हो हाय द्यायला. आरोग्य आहे का? होय. हाय दवाखाना आहे का गावात? दवाखाना कुठला दवाखाना? काय आठवड्याला जाते ती लोक. वाहन करायचं 500 जण जायचं. कुठलं काय आरोग्याचं आहे का काय आहे का? महिलांसाठी काय? महिलासाठी तर कुठलं काय हो? काय लाडकी बहीण योजना हा मिळते, ती मिळते बघा. हो लाडकी. आणखी कुठली योजना सरकारनं चालू करावी सरकारनं? गोरगरिबाला द्यावं, काय निधी द्यावं, काय कर्जमाफी करावी. हा कर्जमाफी तर नाही. आणि जी भरते त्याची काय गुन्हेगार आहे का ती? भरतो ती जी भरते त्यांना पण द्यायला पाहिजे का नको? आणि मोठ्या लोकांच्या कर्जमाफी होते आणि बारक्या माणसाच्या कर्जमाफ्या होत नाही. ठीक आहे का? बरोबर आहे का? आम्हाला काय माहिती. हा म्हणजे मग आम्ही भरतोय ना, कुठलं तर उचलून गोरगरीबच भरते हो. मोठ्या माणसाला माप आहे आणि गोरगरिबांना फक्त ताप. हा गोरगरिबाला ताप. काय करायचं? आता हे तुम्हाला मत मागायला येतात लोक, त्या लोकांना तुम्ही काय प्रश्न विचारता? लोक येत नाही काय मी नसतेच काय मत मागायला. समजा एखादा उमेदवार आला तर त्या उमेदवाराला तुम्ही काय प्रश्न विचारणार? काम करावी आपली, काय गाव कामं कसा आहेत? विकास व्हावा. नुसतं विकास इलेक्शनला म्हणजे यायचं. ऐका, इलेक्शनला यायचं, त्याच्यावर पुढच्या इलेक्शनला यायचं उमेदवारांनी. नंतर काय या गावाचा वासपूस नाही काय नाही. त्यांना ते काय खडसावून विचारता का नाही तुम्ही? आता ती काय आमचं नेतं कुठे विचारायचं? नेतं बसते कुठे तर कोपरा धरून. नेतं बोलत नाही. नेतं कशाला बोलते? पण मत तुम्ही देताय की? मत आहे की आपलं हो. मत आपलं आहे दिगी, पण नेतं आहे दिगी मोहर. ते नेतं काय बोललं पाहिजे का नको? नेतं सांगेल तर तेच तुम्ही मत देताय. मग काय करायचं आता? तुमच्या मनानं मत करायला पाहिजे ना. हाय पण आता हाय गाव राडा म्हणल्यावर केलं पाहिजे. मग काय करायचं? सरकार तुम्हीच निवडताय. हा निवडतोय होय. मग त्याला तुम्ही कसं काय वाईट म्हणताय? आता वाईटच म्हणायचं. आता काय करायचं? एका संग रणगाडा वाढला पाहिजे की तसं कसं मग? तुमच्या हातात हे असते मतदान. तुम्ही जिकडे कराल ते सरकार येईल. तुमच्या जे सोयी सुविधा करणार आहे, हे करणार आहे ते निवडायचं असते. हो बरोबर आहे की. तुम्ही चुकला चुकला मग चुकला की चुकलाच की. पण काय विकास कशाच करते? खेडेगावात काय विकास नसतोय. काय नाही विकास नाही, काय नाही. आपलं इलेक्शन आलं का येते, इलेक्शन झालं का संपला विषय. ह्या इलेक्शनला महिलांच्या मनात काय आहे की बाबा ह्या राजकारणाला इंगा दाखवायचा आहे का आहे तसंच चालू द्या? आता ते मी तुम्ही म्हणून काय करायचं? सगळ्याचा राडा पाहिजे ते सगळे काय. आता तुम्ही महिला आता लाडकी बहिणीचे पैसे देते देते शिक्का मारून येते ती. हो लाडक्या बहिणीचे दिलेत बाबा शिंद्यानं. काय अडचण नाही. शिंदेनं दिलेत. शिंदे साहेबांना काय करायचं? पॅकेज द्यायचं तर नेते बसने द्यायचं ना, मतदानाच्या हँडलाच द्यायचं ना, घरोघरी येऊन डायरेक्ट माणसाला द्यायचं. असं इलेक्शन खेळलं तर खेळायचं. पॅकेज द्यायचं मग नेत्या बसने इकडे द्यायच्या बरं वाटण्या. काय करायचं? बरोबर पोचत नाही. बरोबर बरोबर पोचत नाही. काय करायचं? दारू पिते त्यांना दारू द्यायची, घरात भांडणं पुन्हा. अरे बापरे. ही पण वाहन आहे का नाही? त्यांना हे करताना मत करताना जरा समजून सांगा की त्यांना म्हणावं
तुम्ही असं करतायचा हा दारू बॅनरला दारू पाजताय, घरात पुन्हा ताप होतोय हो आणि हे तुम्ही इलेक्शन करून जाताय. हो हा? मग काय तेच तर तुम्हाला द्या ना हा. गोरगरिबाच्या खात्यात आपलं तुम्ही लाडक्या बहिणीच कसं देताय डायरेक्ट. डायरेक्टच द्या हा. हा मग काय हेच नाही, हेच चिंताच नाही चिंताच नाही कोण खायल कोण नाही खायला असं काहीच नाही तुम्ही येडा घालून खायला लावताय ना हा. हं. त्यावेळी जे पॅकेज देईल होय घे हं. हं.